हा एक ड्रमर, हा एक ड्रमर. इतकी मोठी ट्रॉली याच्यावर आज आपला सेटअप लागणार आहे. पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि इथं आमच्या मंडपात येऊन आमच्या माऊलीच्या आगमन मिरवणुकात येऊन वादन केला त्यासाठी यांचं खूप खूप अभिनंदन करतो. तर मंडळी कसे आहात तुम्ही सर्व आनंदित असणार आणि असेच आनंदित राहा, हसत राहा आणि सर्वांना हसवत राहा. तर स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपल्याला देवीचं आगमन आहे. उल्हासनगरची माऊली सागर उतवळ फाउंडेशन यांचा ज्याचे अध्यक्ष सागर उतवळ. तर त्यांनी आम्हाला कॉल दिलाय. आज भव्य दिव्य असं आगमन सोहळा होणार आहे आणि आम्ही पहिल्यांदा तिकडे वाजवायला जाणार आहे. आणि आमच्यासोबत असे भरपूर बँजो पार्टीज आणि ढोल पथक, कारण खूप मोठा तो आगमन सोहळा असतो. आणि आज आपला पण खूप मोठा, म्हणजे जेवढा आपल्याकडे सेटअप आहे तो सर्व सेटअप आज आपण लावतोय. आणि आम्ही एकूण 24 ते 25 पोरं एक सोबत बँजो वाजवणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा लास्टपर्यंत, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आता आम्ही चेहरे आमचे खूप घाण दिसतात कारण आम्ही डायरेक्ट ऑफिसवरून निघालोय आणि झालं आम्हाला नेहमीसारखं लेट. तर आता पटापट जातो आणि भेटतो तुम्हाला एरियामध्ये. बाय बाय. आपल्या ग्रुपचे मेंबर आज टेम्पो पण चालवतोय आणि आपल्यामध्ये कॉन्सर्ट वाजवणार आहे. हा एक ड्रमर, हा एक ड्रमर, हा साशा वाजवणार आहे. आपण आज कॉन्सर्ट वाजवणार आहे आणि आपला टेम्पो रेडी. आता निघूया, चला. गणपती बाप्पा. आज हातगाडी नाही मंडळी, आज आहे आपल्याकडे, दाखवतो तुम्हाला. खूप मोठी ट्रॉली, इतकी मोठी ट्रॉली याच्यावर आज आपला सेटअप लागणार आहे. आणि बिचारे ड्रायव्हर, इकडे 2 ड्रायव्हर आहे, इकडे ढकलते, मी पण धक्काच मारतोय. आणि जाऊया पटापट. मंडळी असा घाम निघलाय ट्रॉलीला धक्का मारून. इकडे आपली देवी आणि इकडे आता आपल्याला सेटअप लावायचा. आणि बॅनरवर बघा आपल्या बँजो पार्टीचा लोगो. हा 2nd नंबरचा लोगो आहे. मंडळी रवी आणि रवीचं आपल्या बँजो पार्टीमध्ये खूप खूप स्वागत आहे. दादा खूप वेळ काढून आमच्याकडे आले आणि आता आम्हाला सपोर्ट करा, ब्लॉग वगैरेला शेअर करा, म्हणजे आणि आपल्या सगळ्या मित्रांची प्रगती होऊ द्या आणि आपली सुद्धा प्रगती होऊ द्या. आणि एकदम गाजून टाकणार आपलं. खास मी त्याला कॉन्सर्ट वाजवायला बोलवलं, बस काय हलवून टाकायचं माहोल. काय बोलतो फक्त बँजोला बीट उल्हासनगरमध्ये ऑनली बँजोला बीट. मंडळी आज आपले पूर्ण इमानदारी सगळे काम करते. तुम्ही पूर्ण गणपती बघितला असेल, फक्त हा एकटाच काम करायचा. आणि आज बघा इकडे 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 सगळे पोरं सगळे काम करते.
आपले सागरदादा उतवळ यांच्या देवीचं आपण आगमन वाजवलंय आणि दादा आपल्याला भेटले. तर दादा तुम्हाला कसं वाटलं की आज उल्हासनगरची माऊलीचा आमच्या उल्हासनगर शहरात आगमन होता. चांगल्या प्रकारे देवीचं आगमन झालंय, सर्वांनी स्वागत केलं. त्या स्वागत मिरवणुकीत आगमनाच्या मिरवणुकीत आमचे बँजो लवर बीट्स बदलापूर आले, हे सगळे आले होते. त्यांनी खूप छान वादन केलं. मी यांना आमचा जो मंडळ आहे उल्हासनगरची माऊली त्या मंडळाच्या वतीनं पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि इथं आमच्या मंडपात येऊन आमच्या माऊलीच्या आगमन मिरवणुकात येऊन वादन केलं, त्यासाठी यांचं खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता. तर मंडळी, आपला जो बँजोचा कॉल होता तो पूर्णपणे संपन्न झालेला आहे आणि काल खूप मस्त वाजलं. आणि सागरदादा उतवळ त्यांनी पण आपल्याला किती तोंड भरून त्यांनी कौतुक केलं. आणि इतकी भव्य दिव्य मिरवणूक फक्त आणि फक्त उल्हासनगरमध्ये एकाच ठिकाणी होते, ते म्हणजे सागरदादा उतवळ फाउंडेशन. त्याचे आयोजक स्वतः सागरदादा उतवळ आहे. आणि आता नवरात्रीचा चालूच होणार आहे, नवरात्रीचे 9 दिवस. तर दसऱ्यापर्यंत तुम्हाला त्या देवीचं दर्शन घेता येईल. तर मी तुम्हाला ॲड्रेस देतो. गोल मैदानामध्ये कोणालाही विचारायचं, तिथे खूप मोठी असं लाइटिंग आणि खूप मोठी सजावट आहे, तुम्हाला लगेच दिसेल. तर गोल मैदानला ती उल्हासनगरची आई माऊली स्थापन झालेली आहे. तर तुम्ही तिकडे जाऊन दर्शन घेऊ शकता आणि देवीचं मनभावक प्रसन्न असं रूप बघू शकता. आणि थँक्यू सो मच राजदादा उतवळ आणि थँक्यू सो मच सागरदादा उतवळ. त्यांनी आम्हाला यावर्षी संधी दिली आणि आम्ही त्या संधीचं सोनं करून दाखवलं. आम्ही एकदम खतरनाक वाजवलं आणि सगळ्या उल्हासनगरला नाचवलं. कारण खूप मजा आली. सगळ्या मुलांचे थँक्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं थँक्स म्हणजे आमच्या ग्रुपचे जे ओनर आहेत मयूर कांबळे, त्यांचं थँक्स. कारण त्यांनी खूप धावपळ केली. परत आमच्या ग्रुपचे श्री मेनॉन, त्यांनी खूप धावपळ केली. परत ऋषिकेश रायबोले, म्हणजे ज्याचं कौतुक करू तेवढं कमी आहे. आणि आमची जी ट्रॉली, खूप मोठा डिस्टन्स होता ट्रॉली नेण्यासाठी, तिथे आम्हाला मदत केली. आमचा जो दीपक आहे, त्याला आम्ही लाडणे टिंगू बोलतो, तो. परत रितेश आणि राज आणि गण्या, त्याला गणेश आहे त्याचं नाव, पण आम्ही त्याला गण्या बोलतो. या चौघांनी मिळून इतक्या लांबून ट्रॅफिकमधून ती ट्रॉली त्यांनी व्यवस्थितरित्या आणली. खरंच तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. आणि ग्रुप आहे, तर ग्रुपने मिळून सगळं काम केलं, त्यामुळे ती ऑर्डर सक्सेस झाली. आणि असेच आम्ही एकत्र राहू आणि असेच चांगले वाजवत राहू, चांगला परफॉर्मन्स देऊ. तुम्हालाही जर कॉन्टॅक्ट करत असेल तर मी खाली माझा नंबर देतोय. तुम्हालाही कॉन्टॅक्ट करत असेल आमच्यासोबत ऑर्डरचा, तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज यार चॅनलला सबस्क्राईब करून टाका. लव यू यार. तुम्ही सगळे बँजोच्या ब्लॉगला खूप प्रेम देता, ह्याही ब्लॉगला तसंच प्रेम द्या. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.